जेव्हा कलेक्टर साहेबांनी मंदिराबाहेर एका फूल विकणाऱ्या महिलेला पाहिले, तेव्हा ते तिच्या जवळ गेले आणि बघताच ते त्या महिलेच्या पायावर कोसळून ढसाढसा रडू लागले. पण असं का? कोण होती ती महिला आणि काय नातं होतं कलेक्टर साहेब आणि त्या महिलेचं? या घटनेमागील सत्य जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून. पण पुढील कथा ऐकण्यापूर्वी माझी आपल्याला एक विनंती आहे की जर ही कथा तुम्हाला थोडीशी जरी आवडली तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग सुरू करूया आजची कथा. रवीचा जन्म एका छोट्याशा खेड्यात आणि एका गरीब कुटुंबात झाला होता. रवीच्या त्याच्या लहानपणीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यानंतर त्याची आई शांती त्याचा एकमेव आधार बनली. शांती एक साधी आणि कष्टाळू स्त्री होती, जी गावातील मंदिराबाहेर फुलं विकून आपल्या मुलाचं पालनपोषण करत होती. तिचं संपूर्ण विश्व तिच्या मुलाभोवतीच फिरत होतं. रवीचं बालपण खूपच कठीण परिस्थितीत गेलं. त्याने आपल्या आईला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करतानाच पाहिलं होतं. जेव्हा इतर मुलांचे आईवडील त्यांना खेळणी आणि मिठाई देत असे, तेव्हा रवीच्या आईने त्याला फक्त प्रेम आणि धैर्याची शिकवण दिली. लहान वयातच रवीने आपल्या आईच्या संघर्षाचं महत्त्व ओळखायला सुरुवात केली आणि त्याच्या मनामध्ये एक स्वप्न फुलू लागले. रवी मोठा होऊन आपल्या आईला या गरिबीतून मुक्त करून एक सुखमय जीवन देण्याचं स्वप्न पाहू लागला. त्याच्या आईचे पण एकच स्वप्न होते की तिचा मुलगा शिकून सावरून एका सन्माननीय पदावर पोहोचावा. तिला खात्री होती की रवी एक दिवस तिच्या श्रमाचं फळ तिला नक्कीच देईल. म्हणूनच ती शक्य तितकी परिश्रम करत होती, जेणेकरून तिच्या मुलाच्या शिक्षणात कोणतीही कमी राहू नये. तिच्याकडे स्वतःसाठी काही नसतानाही ती रवीच्या पुस्तक आणि शिक्षणासाठी कोणतीही कसर सोडत नव्हती. मंदिराबाहेर फुलं विकताना ती आपल्या नशिबाशी लढत होती आणि आपल्या धैर्याने मुलाच्या स्वप्नांना साथ देत होती. रवी देखील आपल्या आईचा हातभार लावण्याचा प्रयत्न करत असे, पण शांती त्याला प्रत्येक वेळी सांगत असे, तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे बाळा, तुलाच या घराचं नशीब बदलायचं आहे. अशा प्रकारे रवी हळूहळू आपल्या स्वप्नांच्या दिशेने पाऊल उचलायला सुरुवात करतो. शाळेत त्याला अभ्यासात खूप रस होता आणि त्याला नेहमी आपल्या आईच्या चेहऱ्यावर अभिमान पाहायचा होता. शांती देखील आपले सर्व दुःख आणि थकवा विसरून रवीच्या तेजस्वी भविष्याच्या कल्पनेत रमून जायची. जसजसा वेळ पुढे जात होता तसतसा रवीने शाळेत आपल्या अभ्यासात अधिक परिश्रम करायला सुरुवात केली. त्याच्या आईचा संघर्ष आणि समर्पण त्याला रोज नव्यानं प्रेरणा देत होते. गावातील साधारण सुविधांमध्ये राहूनही रवीने कधी हार मानली नाही. त्याने दिवसरात्र एक करून अभ्यास केला, जेणेकरून तो आपल्या आईच्या कष्टाचं योग्य मोल चुकता करू शकेल. शांतीने रवीसाठी नेहमीच आपल्या गरजांकडे दुर्लक्ष केलं. तिच्या छोट्याशा कमाईतून ती रवीसाठी पुस्तके, कपडे आणि शाळेची फी जमवण्यात व्यस्त असे. अनेकदा तिला स्वतःचं भोजन सोडूनही पैसे साठवावे लागत होते, पण तरीही ती हसत हसत सगळ्या अडचणींना सामोरी जात असे. तिचं खरं आनंदाचं कारण होतं फक्त रवीच्या चेहऱ्यावर दिसणारे आनंदी हास्य. रवीला देखील आपल्या आईच्या संघर्षाची पूर्ण जाणीव होती. त्याने अनेकदा पाहिलं होतं की त्याची आई मंदिराबाहेर फुलांच्या माळा तयार करून विकते आणि लोक कधीकधी तिच्याशी नीट वागणूक ठेवत नाही, पण आईचा स्वाभिमान आणि तिचं धैर्य त्याला नेहमीच प्रेरणा देत असे. त्याने आपल्या मनाशी ठरवलं होतं की तो एक दिवस आपल्या आईला या गरिबीतून मुक्त करेल. गावात कधी कुणी सरकारी अधिकारी किंवा मोठा माणूस आला की रवी त्याचं व्यक्तिमत्व आणि मिळालेला सन्मान पाहून प्रभावित होत असे. त्याला वाटत असे की जर तो एक दिवस मोठा अधिकारी बनला तर त्याच्या आईचं जीवन बदलू शकेल. याच विचाराने त्याच्या मनात कलेक्टर बनण्याचं स्वप्न आकार घेऊ लागले. हा प्रवास सोपा नव्हता, पण रवीनं स्वतःशी वचन दिलं होतं की तो कोणत्याही अडचणींवर मात करून आईचं स्वप्न पूर्ण करेल. शांती देखील रवीच्या या निर्धाराला ओळखून होती. तिला माहीत होतं की तिचा मुलगा खूप मोठं काहीतरी करू शकतो. तिनं रवीला पुन्हा पुन्हा एकच सांगितलं, बाळा, तुला खूप उंचीवर पोचायचं आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. तुला कधीही थांबायचं नाही. रवीनं आईच्या या शब्दांना मनापासून आत्मसात केलं आणि रात्रंदिवस मेहनतीला लागला. त्याने शाळेची परीक्षा उत्तीर्ण केली आणि उत्तम गुणांसह पुढे जाण्याचा मार्ग शोधू लागला.
गावातील एका साधारण मुलासाठी कलेक्टर बनण्याचं स्वप्न साधं सोपं नव्हतं. पण रवीच्या आत एक जिद्द होती, जी त्याला थकू देत नव्हती. त्यानं आपल्या आईच्या संघर्षातून प्रेरणा घेतली आणि शहरात जाऊन कलेक्टर परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. आईच्या आशीर्वाद आणि हिमतीसह रवी गाव सोडून शहरात आला. मोठ्या शहराची दुनिया त्याच्यासाठी पूर्णतः नवीन होती. झपाट्याने चालणारे लोक, उंच इमारती आणि अनोळखी चेहरे. पण रवीचं ध्येय ठाम होतं. त्याच्या मनात एकच उद्देश होता, कलेक्टर बनून आपल्या आईला या कठीण आयुष्यापासून मुक्त करणं. शहरात सुरुवातीचे काही दिवस त्याच्यासाठी अत्यंत कठीण होते. राहण्यासाठी योग्य जागा नव्हती, पैशांची कमतरता होती आणि अनोळखी शहरात एकटेपणा जाणवत होता. मात्र रवीनं प्रत्येक अडचणीला आपल्या आईच्या संघर्षाची आठवण करून सहन केलं. त्याने कशीबशी एक छोटी खोली भाड्याने घेतली आणि अभ्यासात गुंतला. त्याच्याकडे खाण्यासाठी अत्यंत साधं अन्न असे. कधीकधी त्याला फक्त एकदाच जेवण मिळायचं. पण रवीनं कधीही या अडचणींना आपल्या ध्येयाच्या आड येऊ दिलं नाही. गावात त्याची आई शांती त्याच्या यशासाठी नेहमी प्रार्थना करत असे. दररोज सकाळी ती मंदिरात जाऊन त्याच्या यशासाठी देवासमोर फुलं अर्पण करत असे आणि मनापासून त्याचं भविष्य उज्ज्वल हो म्हणून प्रार्थना करत असे. तिला पूर्ण विश्वास होता की तिचा मुलगा एक दिवस मोठ्या उंचीवर नक्कीच पोहोचेल. इकडे रवीनं कलेक्टर होण्यासाठी एका कोचिंग संस्थेत प्रवेश घेतला. तिथे असे अनेक विद्यार्थी होते जे साधन संपन्न होते. त्यांच्याकडे महागडी पुस्तकं, चांगले कपडे आणि आरामदायक जीवन होतं. पण हे सर्व नसूनही रवी आपल्या निर्णयावर ठाम होता. रवीकडे फक्त एकच जोडी कपडे आणि फाटलेल्या जुन्या पुस्तकांशिवाय काहीही नव्हते. तरीही त्याने कधीही स्वतःला इतरांपेक्षा कमी समजलं नाही. त्याची श्रम आणि जिद्द हेच त्याचे खरी साथी होते. रवी दररोज तासनतास अभ्यास करायचा. कोचिंग संपल्यानंतरही तो रात्री उशिरापर्यंत पुस्तकात डुबलेला असे. पैसे नसल्यामुळे तो सार्वजनिक ग्रंथालयात जाऊन अभ्यास करायचा आणि तिथूनच पुस्तक उधार घेऊन घरी आणून वाचायचा. त्याची श्रम पाहून काही साथीदार देखील आश्चर्यचकित होते. पण रवी कुणाशी गप्पा मारण्याऐवजी आपलं संपूर्ण लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित ठेवायचा. अनेकदा थकवा त्याला हरवायचा प्रयत्न करायचा. कधीकधी भूक आणि एकटेपण त्याला कमकुवत बनवायचे. पण प्रत्येक वेळी तो आपल्या आईच्या संघर्षांना आणि आपल्या बालपणाच्या कठीण प्रसंगांना आठवून स्वतःला सावरायचा. रवीनं शपथ खाल्ली होती की तो कोणत्याही परिस्थितीत आपल्या ध्येयाला गाठूनच राहील. रवीनं ठाम निश्चय केला होता की तो कोणत्याही परिस्थितीत आपल्या आईला अभिमान वाटेल असं करेल. अशा प्रकारे त्याचा संघर्ष अखंड चालू राहिला. अनेक वेळा त्याला अयशस्वी झाल्यासारखे वाटले. निराशेच्या उंबरठ्यावर पोहोचला. पण प्रत्येक वेळी तो पुन्हा उभा राहून नव्याने प्रयत्न करायचा. त्याच्या स्वप्नांच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी तो कधीच हार मानणारा नव्हता. रवीच्या परिश्रमाचा आणि जिद्दीचा अखेर परिणाम दिसायला लागला. त्याच्या अपयशानंतरही प्रत्येक वेळी तो स्वतःला अधिक ताकदीने तयारीत झोकून देत असे. त्याने अनेक परीक्षांना सामोरे जाऊन प्रयत्न केले. काहींमध्ये त्याला अपयशही आलं, पण त्यानं कधीच हार मानली नाही. प्रत्येक अपयश त्याच्यासाठी एक नवीन शिकण्याचा अनुभव ठरला आणि पुढच्या वेळेस तो आणखी जोमाने परीक्षेला सामोरे गेला. त्याची परिश्रम पाहून कोचिंग सेंटरमधील शिक्षकही प्रेरित झाले होते. रवीने त्याच्या धैर्याने आणि चिकाटीने सर्वांना प्रभावित केलं आणि त्याच्या यशाचा मार्ग उजळून दिसू लागला होता. वेळ जसजशी पुढे जात होती तसाच तो दिवसही जवळ आला, जेव्हा रवीचा शेवटचा प्रयत्न होता. तो परीक्षा देण्यासाठी तयार झाला. ही परीक्षा त्याच्यासाठी सर्वात कठीण आणि निर्णायक होती. रवीने मनातल्या मनात आपल्या आईला आठवलं आणि देवाजवळ प्रार्थना केली. परीक्षेचा दिवस आला आणि रवीनं संपूर्ण श्रम आणि आत्मविश्वासाने परीक्षा दिली. त्यानं कोणताही भीतीचा विचार मनात येऊ दिला नाही आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निर्धारानं दिलं. परीक्षेनंतरचे काही दिवस त्याच्यासाठी अत्यंत तणावपूर्ण होते. तो दररोज आईशी बोलत असे, पण परीक्षेच्या निकालाबद्दल काहीच उल्लेख करत नसे. त्याच्या मनात थोडा भीतीचा हलकासा विचार होता, पण आईशी बोलताना त्याच्या शब्दात एक आशा आणि निर्धार दिसत होता.
शांती देखील रोज मंदिरात जाऊन त्याच्या यशासाठी प्रार्थना करत असे आणि देवाजवळ त्याच्या यशासाठी प्रार्थना मागत असे. अखेर निकालाचा दिवस आला. रवीनं आपल्या मित्रांसोबत जाऊन निकाल पाहिला. जसं त्याने यादीत आपलं नाव पाहिलं, त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने स्वतःला सावरलं, डोळे मिटले आणि मनात आपल्या आईचा चेहरा आठवला. त्याच्या कठोर श्रमाचं फळ त्याला अखेर मिळालं होतं. रवी आता कलेक्टर बनलेला होता. रवीच्या आनंदाचा काही ठिकाणा नव्हता. त्याने सर्वप्रथम आपल्या आईला फोन केला. त्याच्या आवाजात एक अप्रतिम आत्मविश्वास आणि आनंद होता. आईने देखील त्याच्या आवाजातच त्याच्या यशाची झलक ओळखली होती. ती ढसाढसा रडू लागली, पण त्या अश्रूंमध्ये गर्व आणि आनंद होता. तिने देवाचे आभार मानले आणि रवीला आपल्याच आशीर्वाद दिला. आता रवीचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. त्याच्याकडे एक मोठं पद, सन्मान आणि एक जबाबदारी होती. त्याने ठरवलं की तो लवकरच आपल्या गावात परत जाईल आणि आपल्या आईला सोबत घेऊन जाईल, जेणेकरून ती त्या आयुष्यातील त्या कठीण काळापासून दूर राहील, ज्यात तिने इतकी दुःख सहन केली होती. रवी कलेक्टर बनल्यानंतर आपल्या गावात परतण्याचा निर्णय घेतो. अनेक वर्षांनी गावी जाण्याच्या आनंदासोबतच मनात एक विचित्र अस्वस्थताही होती. त्याला विचार येत होता की या इतक्या वर्षात त्याच्या आईने कसे आपले आयुष्य घालवले असेल. त्याला आठवत होतं की गावात त्याची आई दररोज सकाळी मंदिरात जाऊन पूजा करत असे आणि गावातील लोकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असायची. तो आपल्या आईच्या साधेपणाला आणि ममतेला कधीच विसरला नाही. रवीने आपल्या कार्यालयामधील काही महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित केलं आणि नंतर गावाच्या दिशेने निघाला. रस्त्यात त्याच्या मनात आईच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी फिरत होत्या. तो विचार करत होता की आईला त्याच्या या यशावर किती अभिमान होईल. त्याने मनाशी ठरवलं की जसा तो गावात पोहोचेल तसाच तो सर्वात आधी आईला भेटेल आणि तिला सोबत घेऊन शहरात घेऊन जाईल. त्याने काही दागिने आणि भेटवस्तू घेतली होती, जी त्याला त्याच्या आईला भेट म्हणून द्यायची होती. गावात पोहोचताच त्याने पाहिलं की सगळं काही जसंचे तसं आहे. तोच रस्ता, तोच झाड, तोच हवेचा गंध, सर्व काही तसंच होतं. फक्त एक गोष्ट बदलली होती. रवी आता एक कलेक्टर झाला होता आणि गावातील लोक त्याला खूप आदराने बघत होते. लोक त्याच्याकडे येऊन त्याला अभिनंदन करत होते आणि त्याच्या यशावर आनंद व्यक्त करत होते. पण रवीच्या दृष्टी एकच गोष्टी शोधत होती, त्याची आई कुठे आहे. रवी सर्वत्र विचारत होता, पण त्याची आई कुठेही सापडत नव्हती. अखेर एका व्यक्तीने सांगितलं की मंदिराजवळ एक वृद्ध महिला फुलं विकते. कदाचित तीच तुमची आई असू शकते. रवीचं हृदय जोराने धडधडू लागलं. त्याला काहीच समजत नव्हतं की त्याची आई मंदिराबाहेर फुलं का विकत असेल. तो तात्काळ मंदिराच्या दिशेने चालू लागला. मनात एक विचित्र चिंता होती. मंदिराजवळ पोहोचल्यावर त्याने पाहिलं की एक वृद्ध महिला जमिनीवर बसून फुलांचे हार तयार करत आहे. तिची उंची पाहून रवीला जाणवलं ती त्याची आई असू शकते. रवीचे पाय तिथेच थांबले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्याने कधीच कल्पना केली नव्हती की त्याची आई अशा परिस्थितीत असेल. तो हळूहळू तिच्याजवळ गेला आणि झुकून तिच्याकडे पाहू लागला. आईने वर पाहिलं आणि तिच्या डोळ्यात आनंद आणि अभिमानाची झलक होती. पण रवीचे अश्रू थांबत नव्हते. त्याने आईला घट्ट मिठी मारली आणि हमसून हमसून रडू लागला. आईने त्याला सावरलं आणि स्वतःचे अश्रू पुसत म्हणाली, बाळा, हे सगळं काळाची करवत आहे, पण मला तुझा अभिमान आहे की तू आपल्या मेहनतीला यश मिळवलं आहेस. रवीने आईला पुन्हा मिठी मारली आणि दोघांमध्ये गहन भावना उमटल्या. एकमेकांच्या उभेत वेळ थांबला आहे असं वाटू लागलं. त्याने आईला सांगितलं, आई, मला नेहमीच तुझी आठवण यायची आणि मला तुझ्या संघर्षाची जाणीव होती, पण मला कधीच वाटलं नव्हतं की हे सगळं इतकं कठीण असेल. आईने त्याला आपल्या मांडीवर बसवत म्हणते, बाळा, तुझं यशच माझी खरी संपत्ती आहे. तुझ्यासाठी मी प्रत्येक अडचणींना सहन केली आहे. तू मला कधीच एकटं सोडलं नाही आणि आज तू कलेक्टर बनून माझ्यासमोर उभा आहेस. याहून मोठं कुठलंही समाधान असू शकत नाही. फुलं विकताना आईने रवीला आपल्या जीवनाच्या काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली, तुझ्या वडिलांच्या जाण्यानंतर माझं जीवन खूप कठीण झालं. गावात सर्व काही थांबलं होतं.
तू गेल्यानंतर मी रोज मंदिरात जाऊन फुलं विकायची, जेणेकरून माझ्या श्रमाने थोडे पैसे साठवता येतील. पण मला माहीत होतं की तू कुठेतरी चांगलं काम करत आहेस. रवीने आईला विचारलं, आई, तुला एकटं कधी वाटलं नाही का? तुझ्या जीवनात इतक्या अडचणी होत्या. आईने हसत हसत उत्तर दिलं, हो, एकटेपणाची भावना आलीच, पण तुझ्या आठवणींनी मला प्रत्येक संकटात धैर्य दिले. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि मी कधीच आशा सोडली नाही. आईच्या या शब्दांनी रवीचं मन भारावून गेलं. त्याने जाणवलं की त्याच्या आईने किती अडचणींना सामोरे गेले आहे. त्याने मनाशी ठरवलं की आता तो आपल्या आईची परिश्रम व्यर्थ जाऊ देणार नाही. रवी आईला वचन देतो, म्हणतो, आई, आतापासून तू माझ्यासोबत राहशील. मी तुला माझ्यासोबत शहरात घेऊन जाईन. तुझ्यासाठी एक छानसं घर बांधेन आणि मग तुला पुन्हा कधीही फूल विकावे लागणार नाही. रवीचे हे बोलणे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, बाळा, तुझं हे प्रेमच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. मी तुझ्याकडे फक्त एकच गोष्ट मागते. तू नेहमी स्वतःच्या पायावर उभा राहा आणि इतरांची मदत करत राहा. रवीने हसत म्हटलं, आई, मी नेहमी तुझ्या शिकवणीनुसारच वागेन. त्याने आईला घट्ट मिठी मारली आणि तिला शहरात नेण्याची योजना आखली. दुसऱ्या दिवशी त्याने आईसह गावातून शहराकडे प्रवास सुरू केला. रस्त्यात रवीने आईला शहराच्या सौंदर्याबद्दल सांगितलं आणि आईच्या डोळ्यात एक नवीन चमक दिसू लागली. जेव्हा ते शहरात पोहोचले तेव्हा आईच्या डोळ्यात चमक होती, पण ती थोडीशी घाबरलेलीही होती. तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं. रवीने आईला आपल्या नवीन घरात प्रवेश करीत म्हणाला, हे तुझं घर आहे. आई, आता तू इथे आराम करशील. घर पाहून आईच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिने घराच्या भिंतींना हात लावत म्हणाली, बाळा, तू मला एक नवी जिन्नस दिली आहे. रवीच्या मनात आलं की आता आईने विश्रांती आणि आनंदाचा अनुभव घ्यावा. तो आईला शहरातील काही स्थानिक बाजारात घेऊन गेला. आईने याआधी कधीच शहराचे बाजार पाहिले नव्हते. वेगवेगळ्या फुलांचा आणि रंगीबेरंगी वस्तूंचा गजबजलेला बाजार पाहून ती खूप आनंदी झाली. एके दिवशी आईने रवीला म्हणते, बाळा, मला इथे काहीतरी करायला हवं. मला पुन्हा फुलं विकायला सुरुवात करायची आहे. रवीने आश्चर्याने विचारलं, पण आई, आता तरी तू विश्रांती घे. मी तुला सगळ्या गोष्टी पुरवीन. आईने हसत उत्तर दिलं, बाळा, मेहनतीला पर्याय नसतो. मला काहीतरी करण्याची इच्छा होते. शेवटी रवीने आईला एक छोटासा फुलांचा स्टॉल लावण्याची परवानगी दिली. आईने शहरात आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ती रोज सकाळी लवकर उठून फुलं सजवू लागली. हळूहळू तिचा फुलांचा स्टॉल शहरात प्रसिद्ध होऊ लागला. लोक तिच्याकडून फुलं विकत घ्यायला येत आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांच्या आनंदातही भर पडत असे. हे पाहून रवीचं हृदय अभिमानाने भरून गेले. एका दिवशी जेव्हा रवी डकामावरून घरी आला तेव्हा त्याने पाहिले की आईने आपल्या स्टॉलवर खूप साऱ्या फुलांना सुंदरपणे सजवलं आहे. तो आईला म्हणाला, आई, तुझ्या श्रमाने आणि समर्पणाने मला खूप प्रेरणा दिली आहे. तू खरंच खूप धाडसी आहे. आईने हसत उत्तर दिलं, बाळा, जेव्हा तू माझ्यासोबत असतोस तेव्हा मला प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद मिळते. रवी आणि त्याच्या आईच्या जीवनात नव्याने उत्साह आणि आनंद भरून आला होता. आईचा फुलांचा स्टॉल आता शहरात एक ओळख निर्माण करत होता. लोक तिच्या विकलेल्या फुलांच्या सौंदर्याची आणि ताजेपणाची खूप प्रशंसा करू लागले होते. आईला काम करताना पाहून रवीलाही एक नवीन प्रेरणा मिळत होती. एके दिवशी जेव्हा रवी कामावरून घरी परतत होता त्याने एका मोठ्या बागेत पाहिलं की खूप लोक तिथे जमले आहेत. त्याने कुतूहलाने पाहिले तर तिथे एक मोठा समारंभ सुरू होता. तो जवळ जाऊन विचारपूस करू लागला तर कळलं की तिथे फुलांची एक प्रदर्शनी आहे, ज्यामध्ये विविध फुलांचे प्रदर्शन आणि स्पर्धा होत होती. रवीच्या मनात विचार आला की जर आईने आपल्या फुलांना या प्रदर्शनीत सादर केलं तर तिला आणखी मोठी ओळख मिळेल. तो लगेचच घरी परतला आणि आईला याविषयी सांगितलं. हे ऐकून आईच्या डोळ्यात आनंदाची चमक आली. ती म्हणाली, बाळा, मी नेहमीच असं काहीतरी करायचं स्वप्न पाहत होते, पण कधीच संधी मिळाली नव्हती. आता ते दोघं तयारी करू लागले. आईने आपल्या स्टॉलमधून सगळ्यात सुंदर आणि अनोखे फूल निवडले आणि आईने फुलांना प्रदर्शनीसाठी सजवायला सुरुवात केली.
प्रदर्शनीच्या दिवशी आईने आपल्या फुलांना खूप प्रेमाने आणि उत्साहाने सजवलं. जेव्हा स्पर्धा सुरू झाली तेव्हा आई आपल्या फुलांच्या स्टॉलसमोर उभी राहून त्यांची सुंदरता सगळ्यांसमोर मांडत होती. ती खूपच सुंदर दिसत होती आणि रवीने पाहिलं की लोक तिच्या फुलांकडे आकर्षित होत आहेत. स्पर्धेच्या शेवटी एक न्यायाधीश म्हणाले, आज आम्हाला खूप सुंदर फुलं पाहायला मिळाली, पण एक स्टॉल असा होता ज्याने आमच्या हृदयाला स्पर्श केला आहे. जेव्हा न्यायाधीशांनी आईच्या स्टॉलचं नाव घेतलं तेव्हा सगळे टाळ्या वाजू लागले. आईला सन्मानित करण्यात आले आणि ती आपल्या आनंदाला आळा घालू शकत नव्हती. रवीच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आले. घरी परतताना आई रवीला म्हणते, बाळा, तुझ्या प्रेरणा आणि समर्थनाने मला इतकं बळ दिलं आहे. मी समजत होते की माझे दिवस आता संपले आहेत, पण तू मला दाखवलंस की अजून खूप काही करायचं बाकी आहे. रवीने हसत उत्तर दिलं, आई, ही तर फक्त सुरुवात आहे. आपण मिळून अजून खूप उंची गाठू शकतो. परंतु याच दरम्यान रवीच्या मनात एक काळजीही होती. त्याला माहीत होतं की त्यांना त्यांच्या कामासोबतच काही आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावं लागणार आहे. या स्पर्धेनंतर आईची ओळख वाढली, पण रवीच्या मनात प्रश्न होता, ती आपली परिस्थिती स्थिर ठेवू शकेल का? त्याने विचार केला की आता आईच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी नवीन करायला हवं. रवी आणि त्याच्या आईने फुलांच्या प्रदर्शनात मिळवलेल्या यशाने त्यांचा आत्मविश्वासात वाढ झाली होती. आता आईने विचार केला की आपला फुलांचा व्यवसाय अजून मोठा का करू नये. रवीने ठरवलं की त्यांना काहीतरी नवीन करायला हवं, ज्यामुळे त्यांच्या परिस्थितीला स्थैर्य येईल. त्याने आपल्या कार्यालयामध्ये एक बैठक आयोजित केली, जिथे त्याने आपल्या सहकाऱ्यांना आईच्या व्यवसायाविषयी सांगितलं. त्याला असं वाटत होतं की त्याचे मित्र आणि सहकारी आईच्या फुलांच्या विक्रीत मदत करतील. सहकाऱ्यांनी फुलांच्या काही विशेष ऑर्डर करण्याचा विचार मांडला आणि सांगितलं की ते आपल्या कुटुंब आणि मित्रांनाही फुलं खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करतील. दरम्यान रवीच्या आईनेही काही नवीन फुलांचे प्रकार वाढवण्याचा निर्णय घेतला. तिने स्थानिक शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून मदत घेतली आणि काही विशेष फुलांच्या लागवडीला सुरुवात केली. यामुळे त्यांच्या व्यवसायात अधिक विविधता येणार होती. पण जसजसा त्यांचा व्यवसाय वाढत गेला तसतसा त्यांना काही आव्हानांचाही सामना करावा लागला. परिसरातील काही प्रतिस्पर्धकांनी त्यांच्या व्यवसायाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांना काही अडचणी येऊ लागल्या. त्यांनी पाहिलं की काही अन्य विक्रेते त्यांच्या फुलांची नकल करून कमी किमतीत विकू लागले आहेत. रवी आईला म्हणतो, आई, आपल्याला या आव्हानांचा सामना करावा लागणारच आहे. आपल्याला आपला व्यवसाय आणखी मजबूत करायला हवा. त्यांनी ठरवलं की त्यांना आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यायला हवं आणि आपल्या ग्राहकांना एक विशेष अनुभव द्यायला हवा. रवी आणि त्याच्या आईने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला, जिथे ते आपल्या विशेष फुलांची प्रदर्शनी करतील आणि ग्राहकांना दाखवतील की त्यांची फुलं किती अप्रतिम आणि सुंदर आहेत. या कार्यक्रमात त्यांनी स्थानिक कला आणि संगीताचा समावेश केला, जेणेकरून लोक फक्त फुलं पाहायला नव्हे तर संपूर्ण अनुभवाचा आनंद घेऊ शकतील. रवीने आपल्या मित्रमैत्रिणी आणि सहकार्याकडून मदत मागितली आणि सर्वजण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकत्र आले. कार्यक्रमाच्या दिवशी शहरातील अनेक लोक आले. सर्वांनी आईच्या फुलांची प्रशंसा केली आणि त्यांच्या गुणवत्तेचं कौतुक केलं. यामुळे अनेक नवीन विक्री घडून आल्या आणि त्यांच्या व्यवसायाने एक नवीन उंची गाठली. या यशाने रवी आणि त्याच्या आईला अधिक प्रेरणा दिली. त्यांनी विचार केला की आता या यशाचा वापर करून आपला व्यवसाय आणखी वाढवायचा आणि आपल्या समाजात एक स्थायी बदल घडवायचा. रवी आणि त्याच्या आईने परिश्रमाने एक नवीन आशा निर्माण केली होती. व्यवसायातील वाढत्या यशासोबत त्यांनी समाजात एक सकारात्मक बदल घडवण्याची योजना आखली. रवीने विचार केला की हीच योग्य वेळ आहे. ते समाजाच्या गरजांना समजून घेतील आणि त्यानुसार आपला व्यवसाय पुढे वाढवतील. असा विचार रवीने आईसमोर मांडला आणि रवी आईला म्हणतो, आई, आपल्याला केवळ आपला फुलांचा व्यवसाय वाढवायचा नाही, तर आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांनाही मदत करायची आहे. त्यांनी समाजातील गरजू कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय घेतला. या विचारानुसार रवी आणि त्याच्या आईने
अशा लोकांसोबत काम करण्याचा निर्णय केला जे फुलांची शेती करू इच्छितात, पण आर्थिक अडचणींमुळे ते शक्य होत नव्हते. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांना फुलांची शेती करण्यासाठी आवश्यक सामग्री पुरवली. यासोबतच त्यांनी ठरवलं की त्यांच्या व्यवसायाचा एक हिस्सा समाजसेवेसाठी दिला जाईल. प्रत्येक विक्रीतून काही टक्के रक्कम ते गरिबांच्या उपचार आणि शिक्षण विकासासाठी दान करतील. या प्रकारे त्यांचा व्यवसाय केवळ आर्थिकदृष्ट्या यशस्वीच झाला नाही, तर समाजात एक सकारात्मक संदेश पसरू लागला. त्यांनी हे सिद्ध केलं की व्यवसायाचा खरा उद्देश फक्त नफा मिळवणं नसून समाजाच्या भल्यासाठी योगदान देणं देखील असू शकतो. मात्र या प्रवासातही काही आव्हानं होती. रवीने पाहिलं की काही स्थानिक लोक त्यांच्या या प्रयत्नांकडे संशयाने पाहत आहेत. त्यांना वाटलं की कदाचित हे सगळं एक दिखावा असेल. रवीने ठरवलं की त्यांच्या कार्यात पारदर्शकता हवी आणि प्रत्येकाने त्यांचे खरे हेतू समजून घेतले पाहिजेत. ज्यात त्यांनी समाजातील लोकांसोबत खुल्या बैठका आयोजित केल्या, जिथे त्यांनी आपला उद्देश आणि दृष्टिकोन स्पष्टपणे मांडला. हळूहळू लोक त्यांच्या प्रती सकारात्मकता दर्शवू लागले. रवीच्या आईने देखील आपला अनुभव शेअर केला आणि लोकांना प्रेरित केले की एकमेकांची मदत करावी, ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल दिसू लागले. रवी आणि त्याची आई आपल्या प्रयत्नांद्वारे अनेक लोकांना आपल्याच पायावर उभे राहण्यासाठी मदत करत होते. त्यांचा व्यवसाय आता फुलांची विक्रीपर्यंत मर्यादित नव्हता, तर तो एक सामाजिक चळवळ बनला होता. अखेर एक दिवस रवी आपल्या आईसोबत मंदिरात गेला, जिथे त्यांनी आपल्या अडचणी आणि संघर्षासाठी प्रार्थना केली. त्यांना असे वाटले की या प्रवासाने त्यांना केवळ यशस्वी व्यापारी बनवलं नाही, तर एक संवेदनशील मनुष्यही बनवला. रवीने आपल्या आईला पाहिले, जी मंदिराच्या बाहेर फुलं विकत होती, आणि त्याला हे जाणवलं की त्याच्या आईने त्याला फक्त जगणं शिकवलं नाही, तर त्याला जीवनाचा खरा अर्थ देखील शिकवला. त्याने आईला गोड शब्दात मिठी मारली आणि म्हणाला, आई, तुझ्या श्रमामुळे आणि संघर्षामुळेच आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत. आता आपण एक नवा आरंभ करू शकतो, जो केवळ आपल्याला नाही तर समाजालाही पुढे नेईल. या प्रकारे रवी आणि त्याची आई एक नवीन यात्रा सुरू करते. हा एक असा प्रवास होता ज्यामध्ये ते फक्त स्वतःच यशस्वी होत नव्हते, तर समाजाच्या भल्यासाठीही काम करत होते. या कथेने हे शिकवले की खरी यश फक्त वैयक्तिक लाभात नाही, तर समाजाच्या भल्यात सुद्धा आहे. जेव्हा आपण एकमेकांची मदत करतो, तेव्हा आपण एक मजबूत आणि समृद्ध समाज तयार करतो. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमचे एक लाईक आमचे मनोबल वाढवेल आणि आम्ही दुगण्या जोरीने तुमच्यासाठी एक नवीन रोमांचिक कथा घेऊन येऊ. जय हिंद, जय भारत.